वृषभ राशीच्या लोकांनो, सावधान. पुढच्या 96 तासांत तुमच्या आयुष्यात असे 3 धक्के बसणार आहेत जे पाहून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. जर हे भाकीत खोट ठरलं तर मी आजच ज्योतिषशास्त्र सोडून देईन. श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्त हो, आपल्या ॲस्ट्रो विथ स्वामी या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ केवळ एक सामान्य राशी भविष्य नसून वृषभ राशीच्या जातकांसाठी दिलेला एक गंभीर इशारा आहे. ज्योतिषशास्त्राच्या अत्यंत क्लिष्ट आणि सूक्ष्म गणनेनुसार येणारे पुढचे 4 दिवस म्हणजेच पुढील 96 तास तुमच्यासाठी अत्यंत परीक्षेचे ठरणार आहे. ग्रहांची अशी काही युती होत आहे जी गेल्या अनेक वर्षांत पाहायला मिळाली नव्हती. या काळात तुम्हाला असे 3 भयानक अनुभव येऊ शकतात ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. हे अनुभव तुमच्या आर्थिक स्थितीवर, तुमच्या मानसिक स्वास्थ्यावर आणि तुमच्या कुटुंबावर थेट आघात करू शकतात. भक्त हो, मी हे विधान अत्यंत जबाबदारीने करत आहे. अनेक वेळा आपण नशिबावर विसंबून राहतो, पण जेव्हा ग्रह आपली दिशा बदलतात तेव्हा राजाचा रंक व्हायला वेळ लागत नाही. वृषभ राशीच्या जातकांसाठी सध्या शनी आणि मंगळाची अशी काही दृष्टी पडत आहे जी तुम्हाला संकटाच्या खाईत लोटू शकते. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्या 3 विशिष्ट अनुभवांबद्दल सविस्तर सांगणार आहे जे तुम्हाला पुढच्या 4 दिवसांत नक्कीच येतील. हे सांगण्यामागचा माझा उद्देश तुम्हाला घाबरवणे हा नसून तुम्हाला आगाऊ सावध करणे हा आहे. कारण जर तुम्ही वेळीच सावध झालात तर येणाऱ्या संकटाची तीव्रता तुम्ही नक्कीच कमी करू शकता. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे तुमच्यासाठी अनिवार्य आहे. कारण व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला असे काही जालिम उपाय सांगणार आहे जे या संकटातून तुमची सुटका करू शकतात. जर तुम्हाला वाटत असेल की हे केवळ मनोरंजन आहे तर तुम्ही ही खूप मोठी चूक करत आहात. मी पुन्हा एकदा सांगतो, जर पुढील 4 दिवसांत तुम्हाला हे अनुभव आले नाहीत तर मी ज्योतिषशास्त्र कायमचे सोडून देईन. इतका माझा या शास्त्रावर आणि ग्रहांच्या गणितावर ठाम विश्वास आहे. चला तर मग वेळ वाया न घालवता जाणून घेऊया कोणते आहेत ते 3 भयानक अनुभव आणि वृषभ राशीच्या जातकांनी या काळात नेमकी काय खबरदारी घेतली पाहिजे. श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्त हो, वृषभ राशीच्या सर्व भाविकांचे आपल्या चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे, कारण पुढील 4 दिवसांत तुमच्या राशीमध्ये असे काही ग्रहांचे फेरबदल होत आहेत जे तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकतात. ज्योतिषशास्त्राच्या प्राचीन आणि अचूक गणनेनुसार वृषभ राशीच्या जातकांना येणाऱ्या 96 तासांमध्ये 3 अत्यंत भयानक आणि अविश्वसनीय अनुभवांना सामोरे जावे लागणार आहे. मी तुम्हाला आजच या व्हिडिओच्या माध्यमातून सावध करत आहे. जर माझे हे भाकीत खोटे ठरले तर मी आजच ज्योतिषशास्त्राचा त्याग करेन. इतका सखोल अभ्यास करून मी हे निष्कर्ष काढले आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ अत्यंत गांभीर्याने आणि शेवटपर्यंत पहा, कारण अर्धवट माहिती तुमच्यासाठी घातक ठरू शकते. पहिला भयानक अनुभव, आर्थिक संकट आणि विश्वासघात. पुढील 4 दिवसांत तुम्हाला येणारा पहिला अनुभव हा तुमच्या आर्थिक स्थितीशी संबंधित असेल. तुमच्या राशीच्या धन आणि लाभ स्थानावर पापग्रहांची दृष्टी पडत आहे. यामुळे तुम्हाला अचानक धनहानी होण्याचे संकेत मिळत आहेत. हा काळ असा आहे की ज्या व्यक्तीवर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवता तीच व्यक्ती तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याची शक्यता आहे. पैशाच्या व्यवहारात कमालीची गुप्तता पाळा. तुमची गुंतवणूक किंवा येणारे पैसे याबद्दल कोणाशीही चर्चा करू नका. कोणालाही उसने पैसे देणे किंवा कोणाची जामीनकी घेणे या 4 दिवसांत पूर्णपणे टाळा, अन्यथा तुमचे पैसे कायमचे बुडण्याची शक्यता आहे. अचानक उद्भवणाऱ्या खर्चामुळे तुमची मानसिक शांतता भंग पावेल, पण घाबरून जाऊ नका. संयम हाच तुमचा खरा दागिना असेल. दुसरा अनुभव,
मानसिक वादळ आणि कौटुंबिक कलह. दुसरा अनुभव हा तुमच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवनावर आघात करणारा असू शकतो. ग्रहांच्या विचित्र स्थितीमुळे तुमच्या मनात विनाकारण भीती, चिंता आणि नैराश्याचे ढग दाटून येतील. तुम्हाला असे वाटेल की संपूर्ण जग तुमच्या विरोधात आहे. विशेषतः तुमच्या जोडीदाराशी किंवा घरातील ज्येष्ठ व्यक्तींशी तुमचे तीव्र मतभेद होऊ शकतात. साध्या साध्या गोष्टींवरून वादाचे रूपांतर मोठ्या भांडणात होऊ शकते. तुमच्या शब्दांवर ताबा ठेवणे या काळात अत्यंत गरजेचे आहे, कारण तुमचे एक चुकीचे वाक्य वर्षानुवर्षांची नाती क्षणात तोडू शकते. या 4 दिवसात तुम्हाला असे वाटेल की नशिबाने तुमची पाठ फिरवली आहे, पण हे केवळ ग्रहांचे तात्पुरते सावट आहे हे लक्षात ठेवा. तिसरा अनुभव, आरोग्याच्या समस्या आणि अपघाताचे सावट. तिसरा आणि सर्वात गंभीर अनुभव हा तुमच्या शारीरिक स्वास्थ्याशी निगडीत आहे. वृषभ राशीच्या जातकांनी पुढील 4 दिवस रस्त्यावरून चालताना किंवा वाहन चालवताना अत्यंत सतर्क राहणे आवश्यक आहे. ग्रहांची क्रूर दृष्टी तुमच्या आरोग्यस्थानावर असल्याने अचानक पडणे, लागणे किंवा किरकोळ अपघात होण्याचे योग दिसत आहे. विशेषतः पोटाचे विकार किंवा जुनाट आजार पुन्हा डोके वर काढण्याची शक्यता आहे. तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयींकडे दुर्लक्ष करू नका. रात्रीचे जागरण टाळा, कारण अपुऱ्या झोपेमुळे तुमच्या निर्णयावर परिणाम होऊ शकतो. हा काळ तुमच्या सहनशक्तीची परीक्षा घेणारा असेल, त्यामुळे शरीराची साथ मिळवण्यासाठी तुम्हाला स्वतःची विशेष काळजी घ्यावी लागेल. संकट निवारणाचे उपाय आणि मार्गदर्शन. भक्त हो, संकट कितीही मोठे असले तरी त्यावर उपाय नक्कीच असतो. या अशुभ प्रभावापासून वाचण्यासाठी तुम्ही या 4 दिवसांत दररोज सकाळी अंघोळ झाल्यावर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करावा. तसेच शक्य असल्यास जवळच्या मंदिरात जाऊन काळे तीळ दान करावेत. तुमच्या कुलदैवताचे स्मरण केल्याशिवाय घराबाहेर पडू नका. गाईला हिरवा चारा खायला दिल्यास तुमच्यावरील संकटाची तीव्रता कमी होईल. हे 4 दिवस संयमाने आणि ईश्वरी भक्तीत घालवा, तरच तुम्ही या कठीण काळातून सुखरूप बाहेर पडू शकाल. तुमची राशी वृषभ असेल तर कमेंटमध्ये जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. भक्त हो, आज आपण वृषभ राशीच्या पुढील 4 दिवसांतील त्या 3 भयानक अनुभवांबद्दल सविस्तर चर्चा केली आहे. ज्योतिषशास्त्र हे केवळ भविष्यातील संकटांची भीती घालण्यासाठी नसून येणाऱ्या कठीण काळासाठी आपल्याला मानसिक आणि आध्यात्मिकरित्या तयार करण्यासाठी आहे. लक्षात ठेवा, ग्रह आपली स्थिती बदलत असतात, पण आपले कर्म आणि आपली ईश्वरावरील श्रद्धा कधीही बदलू नये. जर तुम्ही आज सांगितलेले हे उपाय श्रद्धेने केले, तर येणाऱ्या संकटाची धार नक्कीच कमी होईल. तुमच्या कुंडलीतील ग्रहांचे दोष निवारण करण्यासाठी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप हे सर्वात मोठे शस्त्र आहे. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल आणि तुम्हाला असे वाटत असेल की या माहितीमुळे कोणाचे तरी नुकसान टळू शकते, तर हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारातील वृषभ राशीच्या व्यक्तींना आवर्जून पाठवा. तुमचे एक शेअर कोणाचे तरी मोठे आर्थिक किंवा मानसिक नुकसान वाचवू शकते. आपल्या ॲस्ट्रो विथ स्वामी या चॅनेलचा उद्देशच हा आहे की ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून प्रत्येक भक्ताला जीवनातील संकटांशी लढण्याचे बळ मिळावे. अशाच प्रकारची सखोल माहिती, दररोजचे राशीभविष्य आणि प्रभावी आध्यात्मिक उपाय जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला आताच सदस्यत्व द्या, म्हणजेच सबस्क्राईब करा. बाजूला असलेल्या घंटेच्या चिन्हावर म्हणजेच बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझा कोणताही नवीन व्हिडिओ तुमच्याकडून चुकूनही सुटणार नाही. शेवटी मी इतकेच म्हणेन की संकट कितीही मोठे असले तरी घाबरून जाऊ नका. जो स्वामींच्या चरणी नतमस्तक होतो, त्याचे रक्षण स्वतः स्वामी महाराज करतात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हा स्वामींचा शब्द आपल्या सर्वांसाठी आधारवड आहे. त्यामुळे या 4 दिवसांत संयम ठेवा, कोणाशीही वाद घालू नका आणि शांत चित्ताने आपली कामे पूर्ण करा.
तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर होवोत आणि तुम्हाला सुखसमृद्धी लाभो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा. तुमचे प्रेम आणि पाठिंबा असाच कायम राहू द्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.